चालणार नाही। काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड केली जाते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे। अशातच काँग्रेसचे राज्यसभा खासदार तसंच महासचिव मुकुल वासनिक यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत आहे। मात्र या चर्चेला मुकुल वासनिक यांनी स्वतःच पूर्णविराम देत मला पक्षाने भरभरून दिलाय, अध्यक्षपदाच्या शर्यतीकडे माझं पाऊल पडणार नाही असं म्हणत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली आहे। काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण याबाबत उत्सुकता लागलेली आहे। मुकुल वासनिक यांचं नाव चर्चेत येत होतं, मात्र त्यांनी स्वतःच सांगितलंय की मला पक्षाने भरभरून दिलेलं आहे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे माझी पावलं वळणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय। मुकुल वासनिकांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून का माघार घेतली किंवा अध्यक्षपदाच्या रस्सीखेचीतून का माघार घेतली हे बघणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस अध्यक्षपदाबाबत ही मोठी बातमी आहे। मुकुल वासनिक यांनी म्हटलंय की अध्यक्षपदाकडे माझी पावलं वळणार नाहीत। मुकुल वासनिकांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। जे याच्यात कुठल्याही प्रकारचा आधार नाही। मला काँग्रेस पक्षाने अनेक वेळा अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहे आणि मला समाधान आहे की काँग्रेस पक्षामध्ये माझा उपयोग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत आहे। मला अजून याच्या पलीकडे अजून काही दुसऱ्या अपेक्षा नाही। मला अनेक वर्ष काँग्रेसच्या संघटनेमध्ये पद मिळाली आहे आणि पुढे अजून अधिक मी काय प्रयत्न करू शकतो संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन। पण ज्याचा उल्लेख आपण आत्ताच केला त्या दिशेने माझी कुठल्याही प्रकारची पावलं पडणार नाही।